मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर, तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाहतायत आदर्श ट्रॉफी 2021-22 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण आता पाहतोय. एक गेल्या वर्षीचा उपविजेता जो संघ आपण सातत्याने पाहतोय. मी आदरणीय अनिकेत तुपे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना आयोजकांच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आमचे गुणलेखक आपण लगेच या. चला, मुरबाड तालुक्यातला खूप मोठं नाव आहे राहुल हा खेळाडू. तोच पहिले षटक टाकण्यासाठी कमांड ऑलराऊंडर म्हणजे ची ओळख आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. जर आपण विचार केला तर सलामी जोडी खेळपट्टीवर स्ट्राईकला फलंदाज असेल महेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज आशुतोष. तर पहिला चेंडू टर्न केलाय, चांगला फटका आहे, अतिशय वेगात चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे दुसऱ्या फेरीतला आजच्या दिवसातला पहिला सामना. यानंतर जो सामना होणार आहे तर दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचे. तो खूप मोठा सामना रंगेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला गेलं, छान वापसी करतोय गोलंदाज राहुल. यानंतर सोनारपाडा विपक्ष कारणालय हे दोन्ही संघाचे संघनायक आपण या इनिंग नंतर लगेच टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. चौकार खाल्ल्यानंतर मात्र छान वापसी करतोय गोलंदाज राहुल. पण जो सामना पाहतोय एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. देवपे विपक्ष बैलपाडा याच पात्र फाईन फटका पाहतोय आपण, सफल झाला होता. स्लॉक स्वीपच्या स्वरूपात हा येतोय चौकार. अतिशय चांगली सुरुवात इथं मात्र महेश करते आपल्या संघासाठी. 3 चेंडूचा सामना केले, त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश आपण पाहतोय. बिनबाद 8 अशी धावसंख्या. आदर्श ट्रॉफी 2021-22चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा विचार केला आपण शेवटचा 17 पाहतोय आपण. राऊंड द विकेट राहुल. मात्र अंधाराचा फटका मिड ऑफच्या वरतून. आता मात्र जो निश्चित लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार अजून एक क्लास चौकार. क्लिअर केलं होतं आणि आउटफील्ड खूप चांगली आहे, म्हणजे चेंडू ऑटोमॅटिक निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्स अटेंड केलाय, अजून एक चांगला फटका आहे, पण यासपत्र हवेत होता, चान्स होता झेलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, पण तोपर्यंत पोहोचू शकला नाही. आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल महेश कंप्लीट करतोय. धावसंख्या पाहतोय पुढे सकते आता मात्र 13. खूप छान लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण 10 क्लिकच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तिसे केबलवर सुद्धा पाहू शकता आपण. आणि तिसे केबलसाठी खूप ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले श्यामदादा भोईर आणि यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण.
याच पाहत अजून एक उंच मोठा फटका आहे. स्कोडलेकर क्षेत्राकडे चेंडू हवेत होता, पोचू शकला नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सहज पूर्ण, तिसऱ्या धावीची मागणी इथे मात्र करताना पाहतोय आणि चांगला तालमेल इथं मात्र पाहायला मिळतोय. 3 धावा सहज इथं मात्र कंप्लीट. कौतुक करताना बाकीचे खेळाडू पाहतोय खेळाडू कक्षाच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण, खूप चांगली धावसंख्या आहे, तब्बल ती म्हणजे 16. ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित 60चा आकडा संघ पार करेल. आणि या खेळपट्टीवर आज पहिला दिवस आहे, भविष्याकडनं योग्य ठरणार नाही, कारण की उद्यापासून क्वचित जर विचार केला आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, कारण की ठणठणीत विकेट होती आज पहिल्या दिवशी, ठोस विकेट, आणि त्याचा पुरेपूर लाभ उचलल्या प्रत्येक संघाच्या फलंदाजांनी. खोऱ्याने धावा आज मात्र आपण पाहिलं की दिवसभरातून बनवल्या गेल्या. चला आपण वेळ कमी कमी घ्यायचं आहे, विनंती आहे. मला वाटते की उद्या आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आदर्श संघाला. खूप मोठा संघ आहे धुमाळ सर. ज्या संघाकडे जर पाहिलं आपण मंगेश सारखा एक त्यांचा सलामीचा फलंदाज आहे, त्यानंतर विचार जर केला आपण पांड्या, नो डाऊट के के, आणि ऑल संघ खूप मजबूत आहे. संगणक वामनदादा भोईर, श्यामदादा यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. निश्चित 4 षटकासाठी फक्त 20 मिनिटाची वेळ आहे आणि पहिल्याच षटकासाठी तुम्ही तब्बल मला वाटतं की 8 मिनिटं घेतलेले आहेत. चला विनंती आहे, परिवर्तन कमी करा आणि टीम मीटिंग कमी घ्या. आपण सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. राहुल संगणक आहे, सहकार्य करायचं मित्रा. चला महेश येते बॉलर. याच पात्र फटका हवेत आहे, कव्हर आणि पॉईंटमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसऱ्या धावीची मागणी करताना पाहतोय आणि चांगलं तालमीत परत या 2 रन्स कंप्लीट होते. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र ती 18. हा जो सामना पाहतोय आपण देवपी विपक्ष बेलपाडा, एक मजबूत संघ, तालुका मुरबाड ग्रामीणचा म्हणून ज्याची ओळख आहे. फ्रंटला जाऊन मात्र पुल करायचं होतं, अतिशय वेगात हा चेंडू टाकला गेलं, बीट होतोय. पॅक रोड पाहतोय आपण. क्रिकेट रसिकांची संख्या नेहमी सातत्याने या मैदानावर जास्त असते आणि गेल्या वर्षीचा जो अंतिम सामना झाला होता ना, त्यामध्ये काय पब्लिक होती, पॅक क्राऊड, कारण की गोडसे हा संघ होता त्या क्षणी. याच पात्र पंच केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे, 2 क्षेत्रक्षेच्या मधून चेंडू मात्र निघून गेलाय, सीमा पार, दमदार चौकार. या चौकारण्याचा मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या 22. चांगली सुरुवात पाहतोय आपण. 4 षटकाचा सामना आहे. राईट टाइमवर द विकेट. यास्पाता टर्न केले, चांगला फटका आहे पण यास्पाता प्लेसमेंट ठीक नाही. स्कोडलेक बाउंड्री लाईनकडे क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ते आता मात्र 23. तमाम क्रिकेट रसिकांचं परत मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण आदर्श ट्रॉफी पाहतायत. सफल झाला होता हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेलं आणि फलंदाज असं वाटतं की पाचीच्या स्वरूपात बाद होतोय. तर पहिला फलंदाज बाद होते. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तर मात्र 23 आहे. 2 षटकाची सुद्धा समाप्ती होते. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतो गोलंदाज महेश याला. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केलंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर तर मात्र भानुदास येतोय क्रमांक 3 वर आणि हा नंबर खूप महत्त्वपूर्ण असतोय प्रत्येक संघाच्या माध्यमातून. जर विचार केला आपण या नंबरवर खूप मोठे खेळाडू हा नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येतात. कित्येक वेळेस पाहिला आपण धुमाळ सर
जर जुनी क्रिकेटचा विचार जर केला आपण टेस्ट क्रिकेट मध्ये जर भारतीय संघासाठी राहुल द्रविड क्रमांक 3 वर, मग टेस्ट असो की वन डे असो. त्यानंतर चेतेश्वर पुजारा टेस्टमध्ये, आणि आज भारतीय संघाचा डाव गडगडलाय. 311 या संपूर्ण धावसंख्येवर संपूर्ण संघ बाद झाला. कॉमेडी बॉक्समध्ये चंद्रकांतजी भोईर यांचा चंद्रकांतजी राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. खूप मेहनत फाट सातत्याने 15 दिवस झाले कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे आपलं. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिला आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण 30 षटक टाकण्यासाठी सुमित कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं. चांगला चेंडू, जवळपास वाईड यॉर्कर चेंडू होता, आणि या चेंडूचा खूपच वापर प्रत्येक गोलंदाज आतापर्यंत करतात पाहतोय आपण. आणि म्हणतात ना, परफेक्ट यॉर्कर टाकण्यासाठी खूप घाम गळावा लागतोय, आणि कधी कधी यॉर्करच्या बेतात फुलटॉस होऊन जातोय, पण हा चेंडू खूप सविस्तर आहे. वाईड यॉर्कर सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र उडवलंय चेंडूला. चाललंय चाललंय मेडिकेटच्या वरतून दानिवली गावामध्ये. दाद आशुतोषच्या बॅटमधून हा षटकार निघालाय. षटकार येता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 29. आपण प्रत्येक शॉट आणि प्रत्येक फटक्यामध्ये चेंडूची पाहणी करू नका, कारण की वेळ कमी आहे आणि यानंतर आपल्याला अजून जवळपास 4 सामने खेळायचे बाकी आहे. तर अन्यथा विचार करावा लागेल कमिटीला 3 षटकाच्या सामन्यासाठी. याच पात्रात अजून एक उंच उंच आहे, पण लांबी किती आहे पाहिजे, कारण की राहुल चेंडू खाली आहे आणि मला माहिती आहे की हा क्षेत्ररक्षक खूप नंबर 1 वर आहे. आदर्श ट्रॉफी जर म्हटलं दानिवली, तर हे संपूर्ण आयोजन गावाचं आहे. तर मी प्रत्येक नागरिकांना विनंती करेन की आपण क्रिकेट रसिकामधून समज न घेता आपण संकोचपणे व्यासपीठावर यायचे, कारण की आपल्या गावाची ही मानाची ठाणे जिल्ह्याची एक टुर्नामेंट आहे. आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक धानिवली गावाचे, मी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर नंबर 4 वर पाहतोय दशरथ. दशरथ नाव जर आपण ऐकायला, तर दशरथ पाटील सरांची आठवण होते. यावेळेस पात्र स्टँड अँड डिलेवर, काय सुरेख फटकाय, षटकार ठोकलाय अजून एक. काय क्लास शॉट पाहिला आपण दुबार सरळ बॅटने हा फटका होता गोलाच्या डोक्यावरतून, आणि या सर्वात महत्वाचं क्रिकेटमध्ये सर्वात चांगला फटका, सेफ फटका जर विचार केला आपण स्टँडर्ड डिलेवर. यास्पता बॅकफूट पंच, सुरेख फटका, पण यास्पता प्लेसमेंट ठीक नाही. या टायमिंग अचूक होती फटक्यामध्ये, प्लेसमेंट ठीक नव्हती, आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल भानुदास. व्यक्तिगत एका षटकारांनी 7 या धावसंख्येवर, आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 36. आता मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना देवपिया संघ. सज्ज होताना राईट विकेट. याच पाता टर्न केलंय स्कवले क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक आहे पण पोहोचू शकणार नाही. पंचाचा इशारा होतोय. अजून एक चौकार वसूल करतोय चेंडूवर.
संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र आपण खूप मोठी धावसंख्या 40 आहे. देवपी संघाच्या माध्यमातून सुरुवात चांगली. हे बघा पहिली सूचना इथं मात्र मिळते बेलपाडा संघाचा संघनायक. यानंतर आपल्याला सूचना दिल्या जाणार नाही, पेनल्टी लावण्यात येईल. आपण टीम मीटिंग चर्चा कमी करा, कारण की नंतर अजून 4 सामने खेळायचे बाकी आहेत. यानंतर सोनारपाडा विपक्ष कानार्ली संघाचे संघनायक. चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. तिथे मात्र सज्ज असेल मॅजिकल ऑफ मराठीबाई डॉक्टर गवली सर. अंतिम षटक असेल या डावातलं. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 40. चला अजून आपण वेळ घेत आहेत. ते एकदा दोनदा तीनदा सांगितलं आम्ही. पहिला दिवस आहे आणि त्यानुसारच आज आपला शेड्यूल उशिरा सुरू झाला, पण उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला चेंडू टाकण्यात येईल. सर्व संघांनी उद्याच्या लॉटमध्ये जे संघ आहेत त्यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे, कारण की या ट्रॉफीचं खूप कडक नियम आहेत. यावेळेस पात्र चांगला चेंडू वाईड वर्कर परत पाहिलं. असे चेंडू जर टाकले तर मात्र कठीण होईल धावा बनवण्यासाठी, पण सुरुवात तर अतिशय छान करतो रोहित दुऱ्यान त्या टोकाकडं. धावसंख्या धावपलकावर 40 आहे. अंतिम षटक प्रगतीपथावर. बेलपाडा विपक्ष देवपे असेही आपण फाईट पाहतोय. आदर्श ट्रॉफी 20-21-22च्या ह्या पहिल्या दिवसाच्या मध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. याच पात्रा फटका चांगला नाही आहे. फटका फसतोय कव्हर कडे झेल आणि फलंदाज बाद. परिणाम पाहिला की पूर्णपणे चेंडूवर गेला नाही. आणि तुम्ही कुठलंही काम करा, दुरून करू नका. जर काम तुम्हाला चांगलं करायचं असेल ना त्या गोष्टीच्या सवड जा, नंतर तो काम करा. याचा परिणाम पाहिला आपण. तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण आता. मात्र स्वप्नील. आयुष्य खूप लाख मुलाचं आहे. ह्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चित संघर्ष करूनच जगता येत असं नाहीये, संघर्ष करून सुद्धा काही लोकांना जगता येत नाहीये. यासाठी मित्रांनो संघर्ष करून परिणाम काय होईल याचा विचार करू नका. आपण जिंकायचं. तर नाणेफेकसाठी डॉक्टर गवलीसर टॉस बॉक्समध्ये राहतील, कारण की आज धुमाल सर माझ्यासोबत आहे. नो डाऊट एक महान व्यक्तिमत्व, एक डॉक्टर आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. आणि कॉमेंटेटर नो डाऊट यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी कुठल्या पहिला मराठीचा आवाज पोहोचवला असेल ते गवली सर आहेत. यावेळेस मात्र ऑफ ड्रीप पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाही आहे, टायमिंग ठीक होती आणि तोपर्यंत मात्र फक्त एक सिंगल परत कंप्लीट करेल. या अंतिम षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. एका क्षणी वाटलं होतं की 40 जेव्हा झाल्या ना तेव्हा 55 किंवा 60 चकडा पार करेल काय, पण पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय गोलंदाज रोहित. धावसंख्या बऱ्याच वेळेनंतर म्हणजे 2 चेंडूनंतर धावपलकामध्ये ॲड करताना स्कोरर पाहतोय. धावसंख्या आपण 41. सोनारपाडा विपक्ष कानार्ली अशी लढत पाहायला मिळेल, ती पण दुसऱ्या फेरीतली. त्यानंतर मात्र जर विचार केला आपण यावेळेस पात्रा फटका चांगला आहे का पाहिजे, फसतोय लांगणवर. झेल देऊन अजून एक फलंदाज वापस. आणि धावसंख्या धावपलकर जर पहिले आपण 41 आहे. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण राहुल सोमने आणि 16 धावा खर्च केले, त्यानंतर मात्र एक चांगलं षटक राहिलं नव्हतं. चला वेळेचं भान ठेवायचंय, आपण जास्त चर्चा करू नका. 4 षटकाचा सामना अंतिम षटक आहे, म्हणजे 2 चेंडू नंतर टॉस होईल. सोनारपाडा संघाचा संघनायक जितू चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रतिस्पर्धी विलास वारगडे तर रोहित जबरदस्त कामगिरी करतोय षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये धावा रोखून ठेवल्याने तर विकेट सुद्धा प्राप्त करतोय. यावेळेस पत्ता उडवलाय पण हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळवतोय गोलंदाज रोहित. आणि धुमाल सर मला वाटते की याच्या दिवसातला सर्वात चांगला षटक ठरतोय काय. 3 गडी बाद आणि फक्त 1 धाव खर्च केली, म्हणजे म्हणायचं की कम खर्चीला और फुल चर्चीला. आणि निश्चित जेव्हा हा संघ घरी जाईल संपल्यानंतर बेलपाडाच्या एखाद्या चौकामध्ये एकच चर्चा असेल,
या षटकात का बॉलिंग टाकतोय रोहित. सजिनी केली साजन गेर असं नाही आहे, पण आता तसा जर फटका तर निश्चित आम्ही उल्लेख करूया भावेसराचा, तो एक प्रसिद्ध डायलॉग. 3 बाद 3 म्हणजे 3 धावा देऊन आतापर्यंत विनोद यांनी चांगला षटक हाताळला, पण तो रेकॉर्ड तुटेल का इथं. आणि यावेळेस मात्र टर्न केले चेंडूला, पाहतोय की 1 धाव पूर्ण होते आणि फक्त लेग बायच्या स्वरूपात म्हणजे अतिरिक्त मध्ये धावा इथं मात्र फक्त खर्च केल्या षटकामध्ये 2. चांगलं षटक हाताळलं आणि पहिलं डाव इथं मात्र समाप्त होते देवपे संघाचं. निर्धारित 4 षटकामध्ये पाहतोय आपण 5 गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा ऍड केल्या 42 आणि 43 धावाचं टार्गेट असेल तर आपण जाऊया टॉप बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज होते डॉक्टर गवली सर. धन्यवाद सुनील पवार. सोनारपाडा आणि कानारले दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या फेरीतला सामना आहे, हा सामना सुद्धा 4 षटकांचा होईल. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे, सोनारपाडा आणि कानारले. जे माजी उपसरपंच श्यामजी भोईर आपण यायचा आपल्या शुभास्ते टॉस होईल. तानिडी गावचे आणि ज्यांची अपार मेहनत आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी श्याम भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. सोनारपाडा आणि कानारले दोन्ही संघामध्ये सामना होईल. कॉलिंग सोनारपाडा आणि त्यांचं म्हणणं आहे की काटा आणि आलेला 1 काटा. नाणेफेक जिंकले सोनारपाडा संघाने. श्याम भोईर आपलं खूप खूप आभार, ते आपण आलात. नाणेफेक जिंकलेले 4 षटकांचा सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. आता मात्र एक आहे, कंप्लीट टीम आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कारण पहिले जे 2 सामने दोघांनी अगदी डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेले आहेत. त्यामुळे आता एक संघर्षपूर्ण सामना बघायला मिळेल. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांचा सामना आहे. मग समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि कामगिरी करण्यासाठी कुठले फलंदाज तुमच्याकडे आहेत, त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे. कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे? गोलंदाज ते जे ते थकायला टाकले ते, पण विकेटवर असं चाललं आहे का टार्गेट कोण चेस नाही करू शकत का जेच नाही करू शकत, किती मारू शकतो कुठला बॅट्समन. म्हणजे या विकेटचा काही अंदाज नाही, किती धावा मारला तरी चेस करू होऊ शकतात. मग साधारण कुठले तुमच्याकडे गोलंदाज जे महत्त्वपूर्ण कामगिरी करतील या सामन्यामध्ये? जितू झाला, रोशन झाला, स्वतः मी आणि बस आणि सचिन पाडे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली. तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे, फलंदाजी आलेली आहे. मग तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल, सोनारपाडा संघाला पराभूत करायचा असेल तर साधारण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स असेल की आम्ही धावा इतक्या धावा जर केलं तर आम्ही नक्कीच विजय प्राप्त करू? आता आम्ही 80 धावांच्यापर्यंत 80 रन्स मारण्यापर्यंत जाऊ. आमच्याकडे भूषण आणि निखिल वर लक्ष असेल आमचं जास्त. दोघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यामुळे हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. दोघांनाही खूप शुभेच्छा असणार आहेत. मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीतला जो सामना आहे 4 षटकांचा सामना होईल. सोनारपाडा विरुद्ध कानारले. सोनारपाडा संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि कानारले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामन्याला सुरुवात होईल. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवली सर. सज्ज होताना पहिल्या चेंडू लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. काऊ कॉर्नर रिजनकडे क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक राहील बनून आणि चेंडू गेलाय षटकार. खूप चांगला उल्लेख केला सुनील पवार यांनी. क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक. आमचे सहकारी समालोचक धनपाल मडवी यांचं हे वाक्य आहे, ते आमच्यामध्ये आज नाही आहेत, त्यांची आठवण करून दिली. याला मात्र चेंडू खाली राहिला होता. नक्कीच या ठिकाणी
सुनील पवार यांनी मला धनपाल मडवी यांची आठवण करून दिली. त्यांचा डायलॉग आहे खऱ्या अर्थाने, क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. आज आमच्यामध्ये नाही आहेत धनपाल मडवी. अतिशय खूप चांगलं समालोचन करायचं. माझे बालपणचे मित्रसुद्धा होते आणि माझ्यासोबतच त्यांनी समालोचनाला सुरुवात केली होती. याला माझा फटका खेळलेला आहे. गॅपमधून काय फटका खेळलेला आहे. कव्हर ड्राईव्ह. चेंडूचा वेग कमी झालेला आहे पण फटका मात्र चांगला होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. दोन धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या झाल्या 8. या मैदानाचा विचार केला तर एक माफक लक्ष आहे. 43 धावांचं लक्ष आहे बेलपाडा संघासमोर. बेलपाडा विरुद्ध देवपे. बेलपाडा विरुद्ध देवपे या दोन संघामधील सामना. यावेळेला मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमापार षटकार. पाडा संघातील रोहित हिटमॅनची भूमिका पार पाडतोय. आशुतोष यावेळेला मात्र चेंडू हा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करता येते व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. आता मात्र 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. आशुतोष राईट आर्म. यावेळेला पुन्हा पुल आणि पॉवरफुल. What a shot! Deep mid wicket सीमापार षटकार. आक्रमण करा. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आशुतोष फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. फायदा मात्र उचलता आलेला नाही. एकच धाव मिळते. षटक पूर्ण झालेले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22. आम्ही या ठिकाणी मात्र अवॉर्ड झेल जे घेतलेलं आहे सीमारेषेच्या बाहेर त्याच्यासाठी खास कलरफुल टी शर्ट देण्यात येईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. या झेल घेण्यासाठी तयार राहायचं आहे. त्यानंतर दुसरा एक कलरफुल टी शर्ट आपणास मिळेल. अतिशय दर्जेदार डीजे आपण पाहतोय मित्रांनो. डीजे कल्पेश ब्राह्मणगाव, कल्पेश दमाण यांचा डीजे आणि अतिशय चांगली माईक सिस्टीम त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा चौकार लागतो, षटकार लागतो, फलंदाज बाद होतो किंवा आमच्या मान्यवरांचं आगमन होत आहे तेव्हा मात्र ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम कल्पेश करतायत. आणि दर्जेदार प्रक्षेपण सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी पूर्ण घेतलेली आहे ती म्हणजे 10 क्रिक लाईव्ह. आणि पाहू शकता अतिशय दर्जेदार प्रक्षेपण त्यांनी आतापर्यंत पोहोचवलेलं आहे. तसेच तिसाई नेटवर्क श्याम भोईर यांचं सुद्धा खूप आभार मानायला हरकत नाही, कारण ज्या माध्यमातून आपण हे नेटवर्क पाहतोय. तिसाई नेटवर्क, तिसाईचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून तिसाई नेटवर्क त्या माध्यमातून टेलिव्हिजन सेटवर आपण ही स्पर्धा पाहू शकता. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, टायमिंग मात्र साधता आलेलं नाही आहे. कुठल्या प्रकारे धाव नाही, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या थांबलेली, निम्मा पल्ला पार केलेल्या पहिल्या षटकामध्ये. कारण 22 धावा, कारण समोर जे लक्ष आहे ते 43 धावांचं, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 21 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे, पण मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये सोपं काहीही नसतं, कठीणही काहीही नसतं.
विनोद राईट आर्म, त्याला मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका, मिड ऑफच्या वरून फटका खेळलेला आहे, अडवू शकणार नाहीये चेंडू, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. चा फटका मिड ऑफच्या वरून, विनोद राईट आर्म, फुलटॉस चेंडू, स्टीव्हच्या अंदाजाने फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे आणि वाट कॅच, अप्रतिम झेल. घेतात वामन भोईर, मंगेश भोईर, मल्हारी भोईर, बालचंद्र भोईर, गिरीश भोईर, प्रवीण भोईर, सागर राणे, हेमंत माळी, साई भोईर, श्याम भोईर, गौरव भोईर, किशोर भोईर आणि सागर वाघ तसेच त्यांची इतर सर्व सहकारी खूप अपार मेहनत घेतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आज पहिला दिवस आहे आदर्श चषक धानिवली 2021-22. विनोद यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं मिसफिल्ड होतंय आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होते, कारण क्षेत्ररक्षक थोडंसं वाईड अप लॉंग ऑफला होता, त्याला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला यावं लागलं, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त 15 धावांची. विनोद याला पुन्हा चेंडू हवेत, अनेक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पण जवळपास 9 चेंडूचा सामना केला आणि 25 धावांची खेळ केली. त्यानंतर अनिकेत हा मात्र 2 चेंडू सामना करून 2 या धावसंख्येवर बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी येतोय महेश. विनोद याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्वैर आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र सोपं समीकरण आहे, कारण 13 चेंडू आणि 14 धावा, धावसंख्या झालेले 29. बेलपाडा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. यावेळेला मात्र जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळाला नाही, चेंडूवर नजर तुमची चांगल्या प्रकारे असणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारचा चेंडू खेळायचा असेल तुम्ही कव्हरच्या दिशेने फटका खेळू शकता. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू जो असतो त्याला तुम्ही ऑफ साईडला खेळू शकता. हा मात्र बाउन्स मिळाला तर तुम्ही हुकचा फटका खेळू शकता त्या चेंडूवर. मात्र यावेळेला बघितलं आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आपण पाहतात आदर्श चषक धानिवली 2021-22 आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित दुहेरीतला हा पहिला सामना आहे. बेलपाडा विरुद्ध देवपे. एक माफक लक्ष समोर ठेवलेलं असताना बेलपाडा संघाने एक चांगली फलंदाजी केली. खास करून सुरुवातीपासून रोहित, बेलपाडा संघाचा हिटमॅन रोहित याने चौफेर फटकेबाजी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मात्र सलामीची जोडी ही तंबूत परतली. आता मात्र खेळपट्टीवर राहुल सोमणे आणि महेश आहे. कॅप्टन राहुल सोमणे खेळपट्टीवर आहे आणि राहुल सोमणे असा एक फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि खेळपट्टीवर थांबून राहण्याची. विजय तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुम्ही अँकर रोल करणं गरजेचं आहे. खेळपट्टीवर थांबून राहायला हवं कोणीतरी आणि एक पार्टनरशिपसुद्धा बिल्डअप करावी लागेल, कारण विजयाचं सूत्र हेच असतं. तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल किंवा सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर तुम्हाला कोणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आहे आणि वेगवान पार्टनरशिप करणं सुद्धा फार गरजेचं असतं.
फास्ट वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. यानंतर आमचे अजून 2 सामने होणार आहेत. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू जर बघितलं थोडासा टर्न झाला. यावेळेला मात्र ड्राईव्ह केल्या, चेंडू सरळ जातो मिड ऑफला, थोडासा वाईडिश. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव मिळते. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू हवेत आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला एक मात्र झेल सुटतोय. झेल सुटते. तुमच्याकडे जेव्हा धावा कमी असतात, तुमच्याकडे अशा प्रकारचे धावा कमी असल्याने तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जास्त, तुम्ही खराब क्षेत्ररक्षण करतात. याला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, चेंडू जाते डिपिश पॉइंट सीमारेषेकडे आणि अडवण्यात यश आलेलं आहे. दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, हेच फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या आणि जेव्हा अशा प्रकारे धावण्याची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्ही दोघांमध्ये समन्वय ठेवा. यस, नो, वेट या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. होय, नाही, थांब या 3 गोष्टी दोन्ही फलंदाजामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रकारे धाव पळू शकता. 3 धाव मिळतात, धावसंख्या वाढते, धावसंख्या 34. याला स्लॉक सीप आणि चेंडू सरळ जातोय तर डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. अडिश मिड विकेट सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि याचबरोबर बेलबडा संघ विजय प्राप्त करतोय.